मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमधील कर्ज गैरव्यवहार प्रकरण. तत्कालीन अध्यक्षांसह 12 जणांच्या विरोधात गुन्हा. बँकेचे 24,93,00,000 रुपयांचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांच्या दर्जाबाबत माजी नगरसेवकांकडून प्रश्नचिन्ह. महानगरपालिकेचे मटेरियलचे रेकॉर्ड गायब. कामाच्या गुणवत्तेचा खेळ खंडोबा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. शिंदेंच्या शिवसेनेची मागणी. केडीएमसीमधील रुक्मिणीबाई शास्त्री नगर आणि वसंत व्हॅली रुग्णालयाला नोटीस. रुग्णवाहिकेच्या अभावी मृत्यूच्या प्रकरणानंतर सुद्धा रुग्णालयामध्ये सुधारणा नाही. तिन्ही रुग्णालयांच्या प्रमुखांना शिस्तभंगाची नोटीस. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं पुन्हा वाढलं. इंटिग्रेटेड पाठ्यपुस्तकं रद्द. प्रत्येक विषयाचं स्वतंत्र पुस्तक. पालक आणि शिक्षकांच्या फीडबॅकनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती. मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर दिवा सीएसएमटी लोकलची मागणी. प्रचंड गर्दीमुळे दिवा स्थानकावरून स्वतंत्र रेल्वे सोडण्याची प्रवाशांची मागणी. खड्डेमुक्त शहरासाठी मुंबईकरांना करावी लागणार 1.5 वर्ष प्रतीक्षा. 2,000 किलोमीटरपैकी 1,500 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण. 400 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण बाकी. मेट्रो प्रकल्पांसाठी आता मनुष्यबळ धोरण. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे प्रकल्प विलंब झाल्यास दिवसाला 2 लाखांचा दंड ठोठावण्याचा MMRDAचा निर्णय. राज्यामध्ये दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा. दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांची घोषणा. मुंबईतील RA स्टॉलचं अत्याधुनिकीकरण करणार. तसंच दुधाला समान दर देण्याचा प्रयत्न करणार. मुंबईच्या पवई परिसरामधील JVLR रोडवर ट्रकचा अपघात. जीवितहानी नाही. परिसरात काहीवेळ वाहतूक कोंडीचं चित्र.